बहुप्रतीक्षित वाघनखं उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचतायत। उद्या संध्याकाळी वाघनखं साताऱ्यामध्ये पोहोचणार आहेत। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल होणार आहेत। विशेष विमानाने वाघनखं साताऱ्यामध्ये येत आहेत। 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं सुद्धा या संदर्भात आयोजन केलेलं आहे। आपण पाहतोय बहुप्रतीक्षित अशी वाघनखं उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचतायत। यापूर्वी सुद्धा आपण बराच काळ या संदर्भात चर्चा ऐकत होतो, बातम्या बघत होतो, तर अखेरीस ती वाघनखं उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचतायत। उद्या संध्याकाळी वाघनखं साताऱ्यामध्ये पोहोचणार आहेत। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये ही वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल होणार आहेत। विशेष विमानाने ही वाघनखं साताऱ्यामध्ये येत आहेत। तर 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ओम, बहुप्रतीक्षित वाघनखं अखेरीस उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचतायत, कसं नियोजन असणार आहे, कधी येणार आहेत? अमित, जसं तू सांगितलंस की उद्या ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत दाखल होतील। त्यानंतर परवा 19 तारखेला साताऱ्यामध्ये जी स्वराज्याची राजधानी समजली जाते त्या साताऱ्यामध्ये या वाघनखांचा एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या सगळ्यासाठी एक समारोह आयोजित करण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, यांच्या प्रयत्नातून हा सगळा कार्यक्रम होतोय आणि ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत। त्यासोबतच साताऱ्याच्या गादीचे महाराज छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। शिवप्रेमींची देखील या ठिकाणी मोठी उपस्थिती असणार आहे। राज्यातील शिवप्रेमींसाठी खऱ्या अर्थानं ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे। लक्षावधी शिवप्रेमींच्या जी काही धारणा आहे शिवाजी महाराजांबद्दल, त्या इतिहासाबद्दल, त्याला कुठेतरी जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय। खऱ्या अर्थानं जी वाघनखं शिवाजी महाराजांनी त्या काळात वापरली आणि अफजल खानाचा वध केला असं बोललं जातं, ह्या इतिहासाचा संदर्भ दिला जातो। त्यावरून खऱ्या अर्थानं अनेक आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात येत आहेत। महाराजांनी ही वाघनखं वापरलीच नव्हती, त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या आरोपांना देखील आता सामोरं जावं लागतं राज्य सरकारला। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या कार्यक्रमाला वादाची किनार आहे। त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल आता सगळ्यांचं लक्ष लागेल की या कार्यक्रमात नेमकं काय होतंय। शिवप्रेमींना कुठेतरी एक आनंद देणारा हा सोहळा आहे, मात्र आरोप प्रत्यारोप देखील यावरून भरपूर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे 19 तारखेचा कार्यक्रम नेमका कसा होतो हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। अमित, ओम, इथून पुढचं हे सगळं नियोजन नेमकं कसं असणार आहे? आपण पाहतो लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये वाघनखं खरं तर साताऱ्यात दाखल होत आहेत। इथून पुढे ते कुठे ठेवले जाणार आहेत, लोकांना कधी बघता येणार आहेत, त्या संदर्भातली काय माहिती आहे? अमित, जसं राज्य सरकारने सांगितलं त्यानुसार सुरुवातीला ही वाघनखं साताऱ्यामध्ये ठेवण्यात येतील। एक 3 वर्षांचा काही कालावधीचा एक करार या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं त्या संग्रहालयासोबत करण्यात आलाय। राज्यातील या सगळ्या शिवप्रेमी जनतेला या वाघनखांचं दर्शन करता यावं, ती प्रत्यक्षात पाहायला मिळावीत, यासाठी कराराच्या माध्यमातून ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत। राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या माध्यमातून प्रयत्न करून ही वाघनखं आणली गेली आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला विविध ठिकाणी ही वाघनखं पाहायला मिळतील असं सुद्धा तरी निश्चित होऊन त्यामुळे मोठी उत्सुकता सुद्धा शिवप्रेमींमध्ये तितकीच बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।